नमस्कार, मी एके सर. एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. भूमी अभिलेख 2025 ही जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पेसिफिक मेन्शन देखील केलेलं आहे की 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 ला तुमची एक्झाम ही घेण्यात येईल. ठीक आहे. मग आता खरंच ही एक्झाम त्याच डेटला होईल का किंवा पुढे जाईल याबद्दल बोलण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ठीक आहे. सुरू करतोय आपलं हे लेक्चर. तर लेक्चर सुरू करण्याच्या आधी आपलं जे पुस्तक आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीने एक अप्रतिम असं पुस्तक तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आणि त्याचं नाव आहे एकेचा ठोकळा. यामध्ये मराठी, इंग्लिश, जीएस-जीके आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड असं कंबाईन हे चारीचे चारी सब्जेक्ट एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. आणि ह्या पुस्तकासोबत जर तुम्हाला व्हिडिओ कोर्स जरी देखील पाहिजे असेल तर असं पूर्णचे पूर्ण जे पॅकेज आहे हे फक्त 999 रुपयात त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. तुम्ही जर ॲपवर गेलात, एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्यावर जर तुम्ही गेलात त्यावर तुम्हाला फीज याची 1500 रुपये दाखवल. त्या ठिकाणी कुपन कोड तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. हा 500 रुपये ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. मग नंतर तुम्हाला हा कोर्स 999 रुपयामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ओके. यासोबतच जर तुम्हाला बघायचं असेल की आपली तयारी किती झालेली आहे, बरोबर ना, आपली तयारी किती झालेली आहे म्हणजे काय, एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये, कारण की आपल्याला एक्झाम मध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत, बरोबर. ती तयारी तुम्ही एक्झामला जायच्या आधीच करू शकतात. कशाच्या मार्फत? तर त्या आपल्या टेस्ट सिरीजच्या मार्फत. फक्त 49 रुपयामध्ये प्रत्येक विषयाच्या 49 टेस्ट. मग मराठीच्या तुमच्या 49 टेस्ट असतील, इंग्लिशच्या 49 टेस्ट असतील, जीएस-जीकेच्या 49 टेस्ट असतील आणि बौद्धिकच्या असतील, म्हणजे रिझनिंग अँड ॲप्टिट्यूडच्या तुम्हाला त्या ठिकाणी 49 टेस्ट असतील. अशा टोटल जर तुम्ही काउंट केल्या तर 196 टेस्ट 196 टेस्ट. प्रत्येक टेस्ट म्हणजे 25 क्वेश्चन, असे टोटल 4900 क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला ह्या टेस्ट सिरीज मध्ये काय होणार आहेत, मिळणार आहे. फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडे या ठिकाणी वळतोय की एक्झाम तुमची पुढे जाऊ शकते का. ठीक आहे. आता या ठिकाणी जे काही मी सांगणार आहे हा एक तुमचा काय असेल, फक्त एक माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी काही गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. असं स्पेसिफिक सांगता येणार नाही की एक्झाम पुढे जाईलच. ठीक आहे. समजून घ्या काय सांगतोय मी. आता यांनी ज्या वेळेला 30 तारीख, जर तुम्ही मागच्या महिन्याची 30 तारीख बघितली, बरोबर ना, त्यावेळेला आपल्याला अंदाज आला होता की उद्या तुमची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, 1/10ला, बरोबर ना, 1 ऑक्टोबरला या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर, बरोबर ना, त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे की फॉर्म फिलिंगची जी डेट आहे ही 24 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. ओके. पण यामध्ये एक प्रॉब्लेम होता की 24 ऑक्टोबर पर्यंत त्यांनी फॉर्म फिलिंगची डेट दिली, पण स्टार्टची जी डेट आहे 1 ऑक्टोबर, बरोबर, ही फक्त डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली होती. डिग्रीचे जे विद्यार्थी होते त्यांची फॉर्म फिलिंग जवळपास 5 ते 6 दिवसानंतर सुरू झाली. ओके. सो इथे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय की तुमचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी होऊ शकतं का फॉर्म फिलिंगचं, तर होऊ शकतं. ठीक आहे. 100% होईलच असं नाही, पण आतापर्यंतचा जो माझा एक्सपिरियन्स आहे, ओके, त्यानुसार जरी मी तुम्हाला सांगतो की ही जी तुमची लास्ट डेट जी दिलेली आहे 24 ऑक्टोबर, बरोबर ना, ही 4-5 दिवस त्या ठिकाणी पुढे जाऊ शकते. ओके. जर ही पुढे गेली, समजते ना, ही जर डेट पुढे गेली तर त्या ठिकाणी त्यांना जर डायरेक्टली ते जर म्हणताय की 13 किंवा 14 तारखेला त्यांना एक्झाम घ्यायची आहे, मग त्यांच्याकडे फक्त 15 दिवस त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहेत. ओके. मग या 15 दिवसामध्ये जे राहिलेले कामं असणार आहेत, बरोबर ना, प्रत्येक विभागावाईज त्यांना फॉर्म सेपरेट करणं असू द्या किंवा प्रत्येक, बरोबर ना, विद्यार्थ्याला सेंटर अलॉट करणं असू द्या, तर 15 दिवसात हे होणं थोडं मला अशक्य वाटतं. समजून घ्या. आता मी म्हणत नाही की अशक्यच आहे किंवा एक्झाम पुढेच जाईल, हे मी म्हणत नाही, पण जो माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून तरी वाटतं की 15 दिवसामध्ये हे सगळे कामं होणं थोडे मला अवघड वाटतात. त्यामुळे असं वाटतं की एक्झाम पुढे जाऊ शकते. पण तुम्हाला अभ्यास करताना एवढंच डोक्यात ठेवायचं आहे की आपली एक्झाम ही 13 आणि 14 नोव्हेंबरलाच असणार आहे. जरी एक्झाम पुढे गेली, जरी तुमची एक्झाम पुढे गेली तर जो वेळ असणार आहे, ओके, जास्तीत जास्त किती एक्झाम पुढे जाऊ शकते, 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिना. मग जो काही वेळ तुम्हाला मिळणार आहे, बरोबर ना, तो तुम्हाला रिव्हिजन साठी यूज करायचा आहे. रिव्हिजन असेल, तुमचे एमसीक्यू सॉल्व्हिंग असतील, मॉक टेस्ट असतील, त्यानुसार तुम्हाला सगळं करायचं आहे. मग एक्झाम डेट पुढे जाईल हे तुम्हाला किती दिवस आधी कळेल, अंदाजे तुम्हाला 8 ते 15 दिवस आधी त्या ठिकाणी समजणार आहे. समजतंय ना. मग आता तुम्ही आतापासून ग्राह्य धरायचं नाही की एक्झाम पुढे जाणार आहे. जाऊ शकते हे मी तुम्हाला फक्त सांगतोय. गेली तर किती दिवस जाऊ शकते, 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत ती पुढे जाऊ शकते. तो वेळ तुम्हाला रिव्हिजन साठी आणि एमसीक्यू सॉल्व्हिंग साठी, मॉक टेस्ट देण्यासाठी त्या ठिकाणी यूज करायचा आहे. सो पहिला मुद्दा काय, कशामुळे जाऊ शकते, कारण की फॉर्म फिलिंगची डेट आहे ती एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहेत, कारण की डिग्री वाल्यांसाठी फॉर्म फिलिंग हे उशिरा त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे. ओके. दुसरा मुद्दा म्हणजे काय, तुम्हाला सेंटर अलॉटमेंट करण्यासाठी देखील त्यांना वेळ लागणार आहे. तर 15 दिवसामध्ये हे सगळे कामं होणं थोडं मला किचकट वाटतं. होणार नाही असं नाही, त्यांच्यासाठी काही अशक्य नाही. त्यांनी जर ठरवलंच असेल, त्यांना जर लगेच एक्झाम घ्यायचीच आहे तर ते घेऊ शकतात.
ठीक आहे. त्याच्यानंतरचे दोन मुद्दे म्हणजे काय, महाट्रान्सको आणि पीएमसी हे देखील आयबीपीएसच कंडक्ट करणार आहे. मग ह्या ज्या दोन एक्झाम आहेत, मग आता त्यांना ठरवायचं आहे की त्यांनी जर असं ठरवलं असेल की जर सिक्वेन्स वाईजच त्यांना एक्झाम घ्यायचे आहेत, तर मग आधी महाट्रान्सको होऊ शकते, मग पीएमसी होऊ शकते आणि त्यानंतर देखील भूमी अभिलेख होऊ शकते. अशा केसमध्ये मग तर एक्झाम तुमचे 1.5 ते 2 महिने देखील त्या ठिकाणी पुढे जाण्याची शक्यता असू शकते. पण फायनल कन्क्लुजन हेच मी परत एकदा सांगेल की 13 आणि 14 तारीख हीच आपली फायनल एक्झामची डेट असेल, हे तुम्हाला कन्सिडर करायचे आणि अभ्यास तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, आपलं जे एके अकॅडमीचं पुस्तक आहे आणि तो व्हिडिओ कोर्स आहे, नक्की तुम्ही त्याला त्या ठिकाणी रेफर करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल, फॉर्म फिलिंगच्या संदर्भात असेल, अभ्यासाच्या संदर्भात असेल, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा माझा नंबर आहे 9067051404, यावर मला तुम्ही डायरेक्टली कॉल करा. आता व्हॉट्सअप करावे असं म्हणणार नाही, कारण की ऑलरेडी माझ्याकडे 1000 पेक्षा जास्त मेसेज पेंडिंग आहेत. मी ट्राय करतो रीड करण्याचा, पण ते होत नाहीये. डायरेक्टली टू दी पॉइंट मला डायरेक्टली कॉल करा, 2 मिनिटांमध्ये तुमचा प्रश्न विचारा, त्याचा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.